कशाचं फळ आहे हे? आरो तुला ओळख आलं का? हा हे पा नारळ, छोटे नारळ. दाखव ना. हे पा पकलेले आहेत आणि नारळासारखे दिसतात का नाही? पा असे नारळासारखे दिसतात. हे काय तुम्हाला सांगते तर हे ह्यांनी ना कोकणला गेलेले, कोकणातून सुपारी आणल्यात. पहा ना किती छान दिसतात. जवळून दाखव ना. सेम टू सेम नारळासारखे. पहा त्याचे सेम नारळासारखंच बुंदा. हे आता हे पकलेले आहेत आणि हे पहा असे पकायला लागलेले. आता हे उन्हामध्ये वाळ्या घालायचे आणि वाळल्यानंतर ते असे आपण जसं नारळ सोलतो ना तसं ते सोलायचे आणि त्यात आतमध्ये सुपारी निघते वाटतं. आता मला पण माहित नाही, पहिल्यांदाच आणले. हे पहा असं सोलायचं. तर उन्हात वाळवायचं वाटतं त्याला आणि सुकल्यानंतर निघते म्हणते. जे नारळाचं आपलं खोबरं कसं निघतं तसं. हे असं. चला आता आपण नाही वाळ्या घालू. तुम्हाला मग वाळल्यानंतर त्यातली सुपारी कशी निघते ते दाखवली वाळल्यानंतर. आता 2-3 दिवस वाळ्या. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज बघा मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे. तर चला म्हटलं सकाळी सकाळी सगळी कामं आवरून घ्यावी. तर दुपारी मग लगेच कामं आवरल्यानंतर पूजा वगैरे मांडावी लागते. स्पेशली गुरुवारची पूजा माझी खूप छान असते. तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सकाळी सकाळी पहा हे काय दिसतंय. तर ही सुपारी पहा कोकणवरून आणलीत. तर त्यांना ना वाळायला घालायचे होते. म्हटलं खराब होतील. तर पक्क्या पण होत्या थोड्या आणि त्यांना ना उन्हात वाळायला घालावं लागतात म्हणून उन्हात घालावं म्हटलं. मग ते 2-3 दिवसांनी त्या आतमध्ये छान अशा मोठ्या मोठ्या सुपाऱ्या निघणार म्हणून ते म्हटलं उन्हामध्ये वाळत घालावं. सकाळी सकाळी काम होऊन जाईल. मग सगळ्यात आधी अशी कामं केली छोटी मोठी, मग दिवसभर आपल्याला काम करायला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून मग मी सकाळी सकाळी टेरेसवरती त्या सुपाऱ्यांना वाळत घातलं. तर तुम्हाला मी ना सोलल्यानंतर दाखवेल. पहा आमच्या टेरेसवरचे वातावरण म्हणजे आजूबाजूचं ना व्ह्यू कसा आहे. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. तिथे ना एकदम छान असं ना गुलाबाचं शेत आहे. पहा इतकं सुंदर असं लाल लाल गुलाबाचं एकदम पूर्ण असं शेत आहे. छान दिसतं. तर चला तुम्हाला सुपारी झाल्यानंतर दाखवते. तर सुपारी वगैरे वाळ्यात घालून आले. तर तो पण झाला. पल्लवीचा शाळेचा टायमिंग तिला आवरून दिलं. छान असं तिथे बडबड चालू होती. शाळेत जाताना ती दररोजचं चालू असतं. मला घ्यायला ये आणायला ये चालू असतं. छान अशी हसत ती स्कूलला गेली आणि तिचं काय असतं की मी आल्यानंतर कर, नाही तर मी आहे तोपर्यंत सगळं कामं करते. तिला मला सगळं मनवावं लागतं बरं का. कारण तिला शाळेत गेल्यानंतर मला पूजा वगैरे करायची होती. पण तिला काही सांगून जमत नाही. तर मग ती शाळेत जाणार नाही असं म्हणत असते. तर मग मी शाळेतनं आल्यावर सगळी कामं कर, मी येईपर्यंत बस असे तिची बडबड चालू असते. तर मनीमाव अशी शाळेत गेली बरं का आजीबरोबर. छान असं दप्तर वगैरे छान अभ्यास पण करते. तर अशी बाय बाय करत ती शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर मला खूप सारी कामं होती. मग तिला पहिलं मी छान असं आवरून दिलं. चला मग शाळेत पल्लवीला घालवलं. चला म्हटलं सकाळी सकाळी ना आता सगळी पूजा कामं वगैरे सगळी आवरलेली आणि महालक्ष्मीची पूजा मांडायची होती. तर त्या महालक्ष्मीच्या पूजेला लागणार साहित्य मग मी ना सगळं गोळा करायला लागलेली. तर त्याला काय लागतं ते फळांची फुलांची पानं लागतात ना, डहाळे वगैरे ते सगळे आमच्या अंगणातच आहेत बरं का. वेगवेगळ्या प्रकारची झाडे फळं. मग चला म्हटलं सगळं ताजी गोळा करून घ्यावी. मग डाळे तर कलश मांडण्यासाठी ना, तर महालक्ष्मीच्या पूजेत ना कलशामध्ये डाळेच मांडत असते ना. तर तुमच्याकडं काय मांडतात ते तुम्ही नक्की सांगा. तर 5 प्रकारचे चला म्हटलं मग आंब्याचा, चक्कूचा, डाळिंबाचा आणि पेरूचा आणि सीताफळाचे डाळे घेतले छान असे. तर थोडा मावा पडायला लागला. औषध तर मारायचंच आहे पण चला म्हटलं धुवून घेता येईल. तर सगळे जे काही डाळे लागतात ना ते घेतले. फुलं तर काही जास्त नव्हतीच पण म्हटलं आणता येतील. तर जेवढं काय आहे ना तेवढं सगळं गोळा केलं. छान असं धुवून घ्यावं लागणार ते आता. हिवाळ्याच्या दिवसामध्ये ना सगळीकडे असा मावा वगैरे पडतोच. तर काळजी पण घेत असतो पण ना थोडंसं औषध मारून मग परत जातील. तर झाडं पण छान फुटली होती. तर आता 2 दिवसांनी त्यांना औषध पण मारावं लागेल. आणि छान अशा ना एकदम तुळशीचं ना म्हणजे बगीचाच आहे. तर तुळशीला पण खूप साऱ्या मंजुळा आल्या होत्या. तर त्या पण 1 दिवस तोडणार. तर छान असं पूजेची तयारी करत होती. आणि कसं आहे ना तर घरीच सगळं साहित्य असलं ना पूजेला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही बरं का. तर कसं मग विकत काहीच म्हणजे कुठलीच गोष्ट मी विकत आणत नाही. सगळं घरचंच बरं का. तर खूप छान वाटतं बरं का असं ताजं तोडायचं आणि छान अशी मग पूजा मांडायची. किती छान वाटतं ना असं विकतलं म्हणजे कसं कधी पण तोडलेलं असतं मग ते विकायला बसलेले असतात. तसं माझं दरवर्षीचं आम्ही सगळ्या प्रकारच्या ना अंगणामध्ये म्हणजे झाडं लावलेत. सगळं साहित्य आणलं छान असं धुवून घ्यावं म्हणलं. तर मावा वगैरे पडल्यानंतर छान असं धुवून घेतलं. तर धुवून घेतल्यानंतर मग ते जी देवी म्हणजे मी छोटीशी
देवी बसवत असते ना कलशवरती, तर ते कलश पण मला क्लीन करायचा होता पितांबरीने. आणखीन 2 कलश मग देवी बसवण्यासाठी, एक आणि आपला दररोजचा नारळाचा कलश आहे, सगळं छान असं धुवून घेतलं. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पूजना केल्याने खूप चांगलं होतं बरं का. आपली भरभराटी होते, घरात प्रसन्न वातावरण, आपल्याला धनसंपत्ती भेटत असते. त्या पुस्तकात तुम्ही ती कथा वाचलीच असेल, त्या कथेमध्ये खूप छान सारांश दिला आहे. तर खरंच, आणि ते म्हणजे खरंच आहे. आणि ही ना उपवास मी ना लहानपणापासून धरते, तर खरंच खूप अनुभव आहे आणि खूप छान वाटतं. आणि हा उपवास म्हणजे फळावरती धरला जातो, आणि म्हणजे फळं पण खाऊ वाटत नाही, इतका छान दिवस पूर्ण जात असतो. छान पूजेमध्ये छान असं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतालच, तर मी कशी पूजा मांडते काय, तर चला म्हटलं आज ना आपण कशी पूजा मांडतो आणि कशी पूजा करते ते ना सगळं या व्हिडिओमध्ये दाखवावं. छान असं सगळं धुवून घेतलं आणि कलश पण दोन्ही छान असे घासून घेतले. कोणताही सण असो, वार असो, कार्यक्रम असो, पूजा असो आणि शुभ दिवस असो, अमावस्या, पौर्णिमा, जे काही छान असे कुठले पण दिवस असो, त्या दिवशी ना मी नेहमी उंबरठ्याचं लेपन करतच असते. तसं तर ना दररोज केलं तर अतिउत्तम. घरामध्ये दररोज आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहत असते. आणि वेळ नसलं तर मग गुरुवार, सण वार, छान कुठलाही दिवस असो, पूजा वगैरे, तर सगळ्यात पहिलं मी ना उंबरठ्याचं लेपन करत असते. तर सगळ्यात पहिलं ना घरामध्ये म्हणजे आपण घरामध्ये पाऊल ठेवतात, आपण सगळ्यात पहिलं उंबरठ्यामध्ये त्यांची पूजा करत असतो. तर आता घरामध्ये कुठली पण पूजा मांडायचं म्हटलं की सगळ्यात पहिलं छान असं घराचं अंगण, बाहेरचे सगळं स्वच्छता, आणि मग म्हणजे उंबरठ्यामधून आतमध्ये येत असतं. तर छान असताना सगळी स्वच्छता करून सगळ्यात पहिलं मग उंबरठ्याचं लेपन केलं. तर उंबरठ्याचं लेपन कसं करतात सांगते तुम्हाला थोडक्यात. तर उंबरठ्याचं लेपन करण्यासाठी ना थोडीशी हळद घेतली, त्यामध्ये अत्तर, गोमतर, गुलाबजल, गंगाजल घेतलं. का माहिती आहे का, आता गोमतर, गुलाबजल, अत्तर का घेतात, तर गोमतर म्हणजे आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ते जाऊन पॉझिटिव्हिटी यायला मदत होते. त्यासाठी छान असे ना गोमतर, अत्तर असं सगळ्या गोष्टींचा ह्यातनं समावेश केला जातो. आणि छान सुगंध येत असतो. छान असे आपले वातावरण एकदम निर्मळ राहतं आणि सगळ्या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी निर्माण व्हायला खूप म्हणजे खूप मदत होते. त्यासाठी हे मी नेहमी करत असते आणि सगळ्यांनी करावं जरुरी नाही बरं का. तर आज तर मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार होता. नेहमी मी दर गुरुवारी तर करतच असते. छान असं लेपन केलं, त्याची पूजा करते आणि दररोजच करते बरं का. दररोज केलेली ना खूप चांगली असते. तर पूजा मांडायच्या आधी ना नेहमी अशी ना मी सकाळी तर तुळशी मातेची तर हर रोज पूजा झालेलीच असते. तर तुळशी मातेची पूजा वगैरे झाली, सगळी मी पूजेची तयारीसुद्धा करून ठेवली लक्ष्मी मातेची पूजा मांडण्याची. तर सगळ्यात पहिलं मग उंबऱ्याच्या लेपनपासून सुरुवात केली. उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर मग महालक्ष्मीची पूजा मांडायची होती. छान असं सगळं लेपन करून घेतलं. सगळ्यात पहिलं पंती लावून घेतली. पंती लावल्यानंतर छान असं हळदी कुंकू, स्वस्तिक, पाऊल वगैरे काढून छान अशी उंबऱ्याची अक्षदा, हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा केली. पूजा करून झाल्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती कापूर लावून छान असं त्याची पण मी आरती करत असते दररोज. आणि छान असं एका साईडला धूप लावून दिली. खूप छान सुगंध दरवळतो सगळीकडे आणि खूप छान वाटतं बरं का. तर अशी कुठली पण पूजा वगैरे असू द्यात, असं छान असं आपल्या उंबरठ्यापासून सुरुवात केली ना घरामध्ये खूप छान असं वातावरण निर्माण होतं. तर मी नेहमी असंच करत असते आणि दोन्ही बाजूने छोटी छोटी अशी रांगोळी काढत असते. त्यासाठी मग फरशीवर काय करणार, आता पहिलं कसं आपण अंगणामध्ये सारून वगैरे घ्यायचो, शेणावरती छान अशी सुंदर सुंदर रांगोळी काढायचो. पण फरशीवरती काय सारवता येत नाही. मग त्यासाठी मी काय करत असते, हळदीने थोडंसं सारून घेत असते, त्याच्यावरती छान अशी रांगोळी काढत असते. खूप छान वाटतं असं हळदीने सारून घेतल्यानंतर त्याच्यावरती छोटी छोटी अशी रांगोळी काढत असते. दोन्ही बाजूनी उंबरठ्याचे पण खूप छान असे सजावट करत असते. तर छान असे सगळं पूजा झाली, छोटी छोटी रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्याचे छान असे दर्शनसुद्धा घेतले. दोन्ही बाजूने सुंदर अशी नाजूक रांगोळी काढून घेतली. अंगणामध्ये ना दररोज छोटी रांगोळी काढली ना खूप छान वाटतं आणि दररोज रांगोळी काढत असते बरं का. तर छान अशी सगळीकडनं रांगोळी काढून घेतली, छान सजवलं. इतकं सुंदर वाटत होतं ना, असं वाटत होतं त्याच्याकडे पाहतच राहावं. असं माझी पूजा म्हणजे उंबरठ्याची पूजा झाली बरं का. खूप छान वाटलं आणि सगळं झाल्यानंतर छान असं दर्शनसुद्धा घेतलं. तर सगळं झाल्यानंतर आता मला लक्ष्मी मातेची पूजा मांडायची होती. तर महालक्ष्मीची पूजा मांडण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं मी जमा केलं होतं आणि सगळी तयारी केली होती. कारण असं काही सण असला की मी ना लवकर उठून सगळं आवरत असते आणि छान वाटतं. असं काहीतरी अशी दिवाळी असल्यासारखं वाटतं बरं का. आपण दिवाळीची कशी पूजा मांडतो तसं वाटत असताना मी ना सगळ्या गोष्टी अशा ना उत्साहाने करत असते. छान असं सगळे कलश वगैरे घासून घेतलेले. एका कलशावरती देवी बसवायची होती. मी ना दर गुरुवारी ना ती माझ्याकडे तुळजापूरची देवी आहे ना, तिला छान असं साडी वगैरे नेसवत असते. छान असं चौरंग वगैरे स्वच्छ केलेला, जिथं पूजा मांडायची तिथली जागासुद्धा स्वच्छ केलेली, म्हणजे सगळी स्वच्छ केलेली. पण पूजा मांडायच्या वेळेस पण छान असं गोमतर वगैरे टाकून पुसून घेतलेलं.
चौरंगाखाली छान असं स्वस्तिक काढलं, हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून त्याच्यावरती चौरंग वगैरे मांडून मग त्याची स्थापना केली. त्याच्यावरती देवी वगैरे महालक्ष्मी वगैरे मांडून छान अशी सजावट केली. कलशामध्ये सुद्धा मी 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, आणखीन तुळशीच्या मंजुळा सगळं टाकून छान कलश तयार केला. असा मोकळा कधीच ठेवू नये. त्याच्यामध्ये मग आंब्याचे डाळा, चक्कूचा, आंब्याचा असे 5 प्रकारचे डाळे मांडले. आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार म्हणले ना असे ना म्हणजे फळांचे डाळे लागतात. कोण कोण नागिनीचे पाने वगैरे पण ठेवतात, पण ना परंपरा पहिल्यापासूनच आम्ही ना असे डाळेच ठेवत असते. मी फळं पण ठेवत असते. तर छान असं कलशावरती स्वस्तिक सुद्धा काढून घेतलं आणि जी देवी बसवणार होते ना त्या देवीवरचे सुद्धा छान असा कलश तयार केलेला. हळदी कुंकू, स्वस्तिक, पैसा, तांदूळ वगैरे टाकून आणि छान पूजा करून मग देवीला छान अशी साडी नेसवलेली. छान असं ना कलशाची स्थापना केली. सगळ्यात पहिलं गणपती बाप्पा, स्वामी, महालक्ष्मी, माझी घरची जी पितळाची मूर्ती आहे ना तिची छान अशी स्थापना केली. देवी मातेला साडी नेसून छान असं सजवलं. खूप छान वाटत होतं. इतकं प्रसन्न वातावरण वाटलं ना असं घरामध्ये. आणि एका साईडला तर ना सगळे देवीचे मंत्र लावून दिलेले. सगळी पूजा, छोटी छोटी रांगोळी, दिवाबत्ती सगळं झालं. पुस्तक छान असं वाचून कथा तर इतकी सुंदर आहे ना. तर कथा वाचताना असं वाटतं की काय आपण असं कायमस्वरूपीचीच वाचत राहावी काय. छान सगळी कथा आरती झाली. छान असं देवीचं दर्शन घेतलं. अशा पद्धतीने छान असं गुरुवारची माझी पूजा सुद्धा झाली. खूप छान वाटतं बरं का. असं पूजा मांडल्यानंतर एकदम घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी, इतकं छान वातावरण. आणि अशी पूजा मांडल्यानंतर ना पल्लवी, आरव सुद्धा छान असं दर्शन घेतात. त्यांना सुद्धा खूप छान वाटतं. पूजा सुद्धा किती छान मांडली असं म्हणतात. ह्या छान असे देवीला सजवलंय. छान देवी माता, आणखीन कलश सजवलाय असं दागिने वगैरे घालून छान. खूप छान वाटत होतं. तर त्याच्याकडे असं म्हणजे पाहतच बसावंसं असं वाटत होतं. आणि आज गुरुवार म्हटलं ना तर काहीतरी वेगळं तर झालंच पाहिजे. तर नैवेद्यासाठी सुद्धा मला ना छान असा स्वयंपाक करत होता. तर सकाळी अशी पूजा वगैरे मांडून झाली. दुपारच्या वेळेला मग छान पुस्तक वगैरे वाचून संध्याकाळी छान असं देवासाठी मी नैवेद्य पण करत असते. दर गुरुवारी वेगवेगळ्या नैवेद्य. तर ह्या गुरुवारी चला म्हटलं छान अशा ना कोथिंबीर वड्या वगैरे गरम गरम करूयात. मग सगळी पूजा वगैरे मग संध्याकाळच्या वेळेला ना मी कोथिंबीर वड्या करायला घेतल्या. तर कोथिंबीर वड्या छान अशी ना शेतातली हिरवीगार कोथिंबीर आणलेली ताजीच ऑर्गॅनिक पद्धतीची छान चिरून निथळायला ठेवलेली. त्यामध्ये मग छान असं बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, तीळ असं सगळे मसाले टाकले. ओवा वगैरे त्याचं वाटण तयार केलं. हिरवी मिरची, लसूण छान असं भरपूर सारं टाकून घेतलं. छान असं मळू घेतलं. अजिबात त्यामध्ये पाणी टाकलं नाही मी. तर बिना पाण्याचंच आपण कोथिंबीर धुलेली असते ना मग छान असे त्यामध्ये सगळं मळून घेतलं. थोडंसं अर्धी पळी त्यामध्ये तेल टाकलं म्हणजे कसं हाताला वगैरे चिटकत नाही. छान असं मळू घेतलं. मग मळल्यानंतर मग एका साईडला ना गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आणि पाणी गरम करून त्यावरती चाळणी ठेवलेली. त्याच्यावरती मग छान अशा वड्या उकडत ठेवायच्या होत्या. आणि जे पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये ना अर्ध लिंबू टाकायचं म्हणजे आपलं पातेलं खराब होत नाही. छान असं पाणी उकळून दिलं. त्यावरती चाळणी ठेवली पुरण दळायची. छान त्यावरती छोटे छोटे असे उंडे केले असे पातळ आणि त्यावरती मग ते उकडण्यासाठी ठेवून दिले. आणि असं थंडीच्या दिवसात असं खायचं म्हटलं ना तर खूप छान लागतं बरं का. असं थंडीचा मोसम आणि असं वेगळं काहीतरी गरमागरम. आणि आता देवासाठी सुद्धा असं वेगवेगळं काहीतरी दर गुरुवारी मी करत असते. तर म्हणजे खीर चपाती वगैरे केलेली, फक्त हा वेगळा पदार्थ राहिलेला. तर चला दर गुरुवारी असं वेगळं काहीतरी करत असते. छान असे सगळे त्याचे उंडे तयार केले, छान लंबुळे आणि छान त्यावरती ठेवून दिले. तर ते 20 ते 25 मिनटं छान असे उकडू द्यायचे. उकडल्यानंतर छान असे थंड झाल्यानंतर ते ना क्रिस्पी तळायला खूप छान लागतं. आता कोण त्याला ना भज्यासारखं तळतं तर कोण त्याला फ्राय करतं. तर मी तर काय करत असते छान असं त्याला ना म्हणजे भज्यासारखं तळून घेत असते. खूप छान क्रिस्पी लागतात. मी अशाच पद्धतीने करत असते. तुम्ही कशा पद्धतीने करतात ते मला ना कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे ना व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा बरं का. तर असे म्हणजे लाईक पण करा चला. तर असे छान असे लाईक केल्या ना तर मला खूप छान वाटतं. नवीन व्हिडिओ बनवायला पण खूप प्रोत्साहन येतं. त्यामुळे अशा माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करत चला. आणि किती छान असे 20 ते 25 मिनटामध्ये ना छान अशा वड्या उकडल्या होत्या. 20-25 मिनटात उकडून जातात. छान असे सगळ्या काढून घेतल्या. आणि गरम असताना कधीच माझी त्याच्यामध्ये ना स्लाईस करत नाही, करायच्या पण नाहीत बरं का, लगेच तुटतात. असं त्याला थंड व्हायला ठेवायचं. तर मी फॅन खाली थंड व्हायला ठेवणार होते. असं गरम असं म्हणजे इतकं छान वास येत होतं ना घरामध्ये. असं वाटत होतं कधी खाईल. आणि पल्लवीनं आरवतं
शेजारीच उभा होते, त्यांना वाटलं की झाल्यात आणि ते लगेच मम्मा खायला देणार, पण त्यांना अजून फ्राय करायच्या होत्या. पहा किती सुंदर अशा उकडल्या, खूप छान असा वास येत होता. त्यामध्ये ओवा, खूप सारे तीळ, लसूण टाकलेलं, इतकं छान असं म्हणजे कधी खायला असं झालं होतं. तर देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय त्या काही ते खात नाही. पल्लवी पहा कशी अशी घेते चाटते, असं तिचं चालू असतं. तर लहान मुलांचं कसं आहे ना, तेच देवी असं समजत असते, पण ती गरम होतं त्यामुळे तिला चटके बसत होते. असं छान सगळं काढून थंड करून घेतलं मी. एकदम छान अशा थंड झाल्यानंतर पाशाने एकदम छान अशा ना छोट्या छोट्या स्लाईस करून घेतल्या आणि मग थंड झाल्यानंतर स्लाईस पण खूप छान होतात असा आणि अजिबात तुटत नाही, काही नाही. सगळ्या वड्यांच्या ना स्लाईस करून घेतल्या आणि ह्या वड्यांचं कसं आहे माहिती आहे का, आपण खूप साऱ्या उकडून ठेवल्या ना, जेव्हा आपल्याला गरम खाऊ वाटतात तेव्हा आपण तळू शकतो, फ्राय करू शकतो. तर जेवढे मला लागत होते ना तेवढेच मी फ्राय करणार होते आणि असे तळणार होते. तळल्यानंतर खूप छान लागतात आणि ना एकदम कडक कडक होतात ना, मग खूप छान लागतात. तेल असं ना गरम करायला ठेवलं, छान असं जास्त गरम झाल्यानंतर मग कमी गॅस करून त्यावरती छान अशा मग त्या मी तळून घेतल्या. हा होता आजचा छान असा व्हिडिओ. तर मार्गशीर्ष महिन्यातील माझी 3ऱ्या गुरुवारची पूजा कशी वाटली आणि कोथिंबीर वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला देवाला नैवेद्य वगैरे ठेवला आणि छान असं जेवण केलं.